नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आपण सर्वजण सध्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाच्या सहवासात आहोत. 81 ते 90 अशा ओव्यांचा मागोवा आत्ता आपण घेऊयात. अर्जुनाची झालेली अवस्था आपल्या सर्वांना कल्पना आहेच. ह्या ठिकाणी अर्जुनाच्या बुद्धीची झालेली जी अवस्था आहे त्याचा थोडासा विचार करणं आवश्यक आहे. ज्यावेळी बुद्धीला परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श होतो त्यावेळी ती बुद्धी शुद्ध बुद्धी होते, अर्थात विवेक आणि वैराग्य यांनी युक्त होते. सध्या अर्जुनाची परिस्थिती तशी नाही आहे. त्याच्या बुद्धीमध्ये असलेला अहंकार, अर्थात त्याच्या बुद्धीचं शहाणपण, ह्या शहाणपणाच्या जोरावर आपल्याला जगाचा आलेला अनुभव, जगाचं करून घेतलेलं ज्ञान आणि मी जे मानतोय तेच खरं, ह्याच्या पलीकडे त्याच्या बुद्धीची झेप जाऊच शकत नव्हती. आणि त्यामुळेच श्रीकृष्णांचं सुद्धा सांगणं त्याच्या कानातून शिरून बुद्धीपर्यंत, अंतःकरणापर्यंत पोचत नव्हतं. त्यांनी आपल्या बुद्धीचा दरवाजा बंद केला होता. सर्वसामान्यपणे आपण देहबुद्धी म्हणतो. त्याच्यात 2 शब्द आले, देह आणि बुद्धी, आणि हेच 2 प्रकारचे अहंकारही आहेत, किंवा 2 ठिकाणी असलेले अहंकार आहेत. देह अहंकार, बुद्धी अहंकार. बुद्धीला शरणागती प्राप्त झाल्याशिवाय ती सद्बुद्धी होत नाही. बुद्धी शरणागतीच्या मागे लागली त्याच वेळी ती शुद्ध व्हायला लागली. अर्थात अर्जुनाची आत्ताची अवस्था तशी नाही, आणि त्यामुळेच श्रीकृष्णांचं सांगणं त्याला पटत नव्हतं. आणि आपण सांगितलेलं श्रीकृष्णांना का पटत नाहीये, ते का उदासीन राहत आहेत, म्हणून एक प्रकारे आता त्याला चिंता वाटायला लागली होती. आणि त्या पोटीच त्यांनी एक भूमिका घेतली, आणि त्या भूमिकेचं वर्णन संजयच्या मुखातून प्रगट होतंय. ते 81 ते 90 ओव्यांमध्ये माऊलींनी ते आपल्यासाठी टिपलेलं आहे. संजयला समोर काय दिसतंय, तर संजयला दिसतंय की अर्जुन पूर्णपणे शोकाकुल झालेला आहे. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी एक घोषणा करून टाकलेली आहे. ती घोषणा कुठली, तर साक्षात श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो की आता तुम्ही कुठल्याही प्रकारे माझी प्रशंसाही करू नका. मी काय आहे, मी काय कमावलंय, काय शौर्य गाजवलंय, अजिबात प्रशंसा करू नका. आणि त्याचबरोबर माझं मन युद्ध करण्यासाठी वळवण्याचा प्रयत्नही करू नका. माझी मनधरणीही करू नका, कारण मी आता युद्ध करणार नाही हे पक्क ठरवलेलं आहे, खात्रीने तुम्हाला सांगतो. आणि अशी घोषणा करून अर्जुनाने मौन पत्करलं. माऊली ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. अर्जुन असं बोललाय. ऐसे ये की हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेथ श्रीकृष्ण विस्मयो पावला, देखोनी तयाते. श्रीकृष्णांना सुद्धा परम आश्चर्य वाटलंय. अर्जुनाची ही भूमिका, त्यांनी घेतलेली भूमिका बघून खूप आश्चर्य वाटलंय.
माऊली ते भाव टिपतायत. ज्ञानोबा राय आपल्याला सुद्धा सांगतायत की श्रीकृष्ण सुद्धा मनातल्या मनात स्वतःला म्हणतायत की अरे हे अर्जुनाने काय मांडलंय, काही समजत नाहीये. अर्जुनाला स्वतःलाच काही समजत नाहीये. त्याला आता काय करावं की ज्यामुळे त्याच्या मनात परत एकदा विवेक उत्पन्न होईल, धैर्य प्राप्त होईल आणि तो युद्धाचा विचार करू शकेल. काय केलं पाहिजे? ज्ञानोबा राय आपल्याला काही दृष्टांत देतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला तपासतात आणि पेशंटचा आजार काय आहे हे समजल्यावर मनोमन गांभीर्याने विचार करून काय उपाययोजना केली पाहिजे, कुठली औषधं दिली पाहिजेत, ह्याचा सारासार विचार करतात. तसंच काहीसं श्रीकृष्ण मनातल्या मनात योजना करायला लागले होते. अर्जुनाने काय भूमिका घेतली ती की मलाही धर्म अधर्म समजतंय, मलाही कोणाशी युद्ध करायचं, कुठल्या वेळी करायचं, कोणाशी करायचं नाही, आणि ज्यांच्याशी करावं लागलं तर मी पापाचा भागीदार होणार, हे मलाही समजतंय. आणि हाच अर्जुनाच्या बुद्धीचा शहाणपणा, बुद्धीचा अहंकार, आणि तो श्रीकृष्णांसमोर प्रगट झाला. आणि त्याच ठिकाणी श्रीकृष्णांनी त्या बुद्धीच्या शहाणपणाबद्दल उदासीनपणा धारण केला आणि तिथे अर्जुन मनातनं भ्याला. तिथे त्याला शंका वाटायला लागली की अरे नाही, आपलं काहीतरी चुकतंय. ज्या अर्थी श्रीकृष्ण सुद्धा उदासीन राहिलेत त्या अर्थी काहीतरी आपलं चुकतंय. श्रीकृष्ण उदासीन राहिले, वर रोष म्हणजे रागही दाखवत होते. जणू काही ते भाव आपल्या ज्ञानोबारायांनीच आपल्यासाठी टिपलेत की कुठेतरी श्रीकृष्णांच्या मनात रोष उद्भवला की अरे अर्जुन हे काय बोलतोय, त्यांनी हे काय चालवलंय. परंतु श्रीकृष्णांचं अंतःकरण अर्जुनाच्या प्रेमाने भरलेलं होतं आणि त्या प्रेमाने भरलेल्या अंतःकरणातनं जे शब्द निघाले ते सुद्धा प्रेमानेच भरलेले होते, अतिशय गोड होते. आणि असे प्रेमाने भरलेले शब्द, त्या शब्दांच्या रचनेने अत्यंत गोड वाक्य श्रीकृष्ण आता बोलायला सुरुवात करणार आहेत. हेच ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबा रायांच्या काही ओव्या अशा आहेत. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानींची. अर्जुनाच्या मनात भ्रांत ज्या गोष्टीमुळे निर्माण झाली आहे ते कारण श्रीकृष्णांनी मनामध्ये विचार करून त्या कारणाकडे लक्ष ठेवलंय. आणि ते कारण काय, तर स्वजनांवर शस्त्र उगारणं म्हणजे पाप करणं, आणि धर्म अधर्म मला माहिती आहे, त्यामुळे मी ही भूमिका न घेता युद्धाचा त्याग करणं, युद्ध न करणं. हा विचार, ह्या विचारावर श्रीकृष्णांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलंय की अर्जुनाला धर्म अधर्म पाप पुण्य हे समजावून सांगणं आवश्यक आहे, स्वतःचीच ओळख करून देणंही आवश्यक आहे. आणि ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथे. सुरुवातीला वैद्य सुद्धा जे औषध देतो पेशंटला तपासल्यावर ते औषध कडू असतं. ते तोंडात घातल्या पेशंट तोंड वेडवाकडं करतो, पण ते जसं पोटात जातं आणि त्याचा गुण दिसायला लागतो, पेशंटला बरं वाटायला लागतं,
त्यावेळी तेच कडू वाटणारं औषध अमृताचं काम करतं. की औषधाची या कडूवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसूरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरली. अशी ही अत्यंत अतिसुरस, अत्यंत गोड रसाळ अशी जी वाक्य ऋषिकेश म्हणजे भगवंतांनी बोलायला सुरुवात केली, त्या सहवासात आपणही जाऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.